स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी तब्बल 80 पेक्षा अधिक घरफोड्या करणारा सराईत चोर ठाणे पोलिसांच्या हाती लागलाय. गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून या चोरट्याला जेरबंद करण्यात आले. ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात या सराईत चोरट्यावर गुन्हे दाखल आहेत. लक्ष्मण शिवचरण असे जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव असून तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील राहणारा आहे. सध्या तो कालेरे या ठिकाणी वास्तव्यास होता. लक्ष्मण याच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 3 कल्याणकडून करण्यात येत असताना परिसरात असलेल्या CCTV फुटेजच्या आधारे राहत्या घरातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने चोरी केलेले सोन्याचे दागिने मीरा रोड येथील सुकेश कोटियन यांच्याकडे विक्रीकरिता दिले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने कोटियन याला देखील अटक करण्यात आले. लक्ष्मण याने ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात 50 घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेल्या गुन्ह्यातील 53,41,280 रुपये किमतीचे 667 ग्रॅम 660 मिलीमीटर वजनाचे सोन्याचे दागिने आणि 78,900 रुपये रोख असा एकूण 54,20,180 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तर 50 घरफोडीचे गुन्हे देखील यामधून उघड झालेत. चोरी करण्यापूर्वी तो घराची रेकी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाण्याच्या वर्तकनगर येथील डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसूतीगृहाच्या इमारतीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने तसेच इमारत धोकादायक झाल्याने ऑगस्ट 2017 मध्ये हे आरोग्य केंद्र बंद करण्यात आलं. या केंद्रातील सर्व वैद्यकीय सेवा कोरस रुग्णालयात हलवण्यात आल्या. 7 वर्षापासून हे केंद्र बंद असून या केंद्रासाठीची इमारत अद्याप उभी राहू शकलेली नाही. प्रसूतीगृहाच्या पुनर्बांधणीसाठी 25 कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी 2 कोटीचा निधी महापालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. परंतु निविदा प्रक्रियेमध्ये असलेल्या या रुग्णालयाच्या उभारणीला अद्याप सुरुवाती झालेली नाही. ठाण्याच्या वर्तकनगर, साईनाथनगर आणि भीमनगर परिसरात एकूण 20 ते 30 हजारापेक्षा अधिक लोकवस्तीच्या भागातील नागरिकांसाठी वर्तकनगरच्या डॉक्टर आनंदीबाई जोशी रुग्णालयाचा मोठा आधार होता. या भागातील गरोदर महिलांसाठी प्रसूतीगृहाची सेवा वरदान ठरत होती. लहान मुलांची लसीकरणे, मुलांच्या आरोग्याच्या समस्यावर उपचारांसाठीही हे रुग्णालय उपयुक्त ठरत होते. परंतु या रुग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने येथील आरोग्य व्यवस्था पर्यायी केंद्रामध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेऊन ही इमारत बंद करण्यात आली. परिणामी येथील आरोग्य सेवा बंद झाल्याने येथील नागरिकांना कोरस केंद्र किंवा कळवा रुग्णालयात गाठावे लागत आहे. महापालिकेकडून या रुग्णालयाच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी 25 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील 2 कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले असून हे रुग्णालय सध्या निविदे प्रक्रियेमध्ये अडकून पडले आहे. बेकायदेशीररित्या रस्त्यालगत उभ्या राहणाऱ्या वाहनांवर ठाण्यात टोईंग वाहनद्वारे कारवाई करण्यात येते. टोईंग वाहनांच्या कारवाईवरून अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. करार संपल्यानंतर ठाणे पोलिसांनी करार करून ती वाहने पुन्हा सुरू केली होती. परंतु कराराबाबत विविध आक्षेप आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 4 दिवसात टोईंगची कारवाई बंद करण्याची नामोक्षी उडवले. दुसरीकडे टोईंग कारवाई बंद झाल्याने वाहन चालकांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण आहे. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात म्हणजे ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या दुचाकींवर ठाणे पोलिसांकडून टोईंग वाहनांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. टोईंग वाहनांच्या कंत्राटदाराकडून अनेकदा नियमबाह्य पद्धतीने वाहने उचलली जातात. त्यामुळे टोईंग वाहनांवर काम करणारे कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवित असतात. अनेकदा हे प्रकरण शिवीगाळ आणि हाणामारीपर्यंत येत असते. त्या संदर्भातील चित्रीकरण देखील विविध समाज माध्यमांवर प्रसारित झाले. ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील टोईंग व्हॅनचे करार दरवर्षी केले जातात. आयुक्तालय क्षेत्रात अशा पद्धतीने सुमारे 30 टोईंग वाहने धावतात. या वाहनांचा टोईंग वाहनांचा करार नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आला होता. त्यानंतर पोलिसांनी सुमारे महिनाभर त्यास मुदतवाढ देण्यात आली होती. मुदतवाढीची तारीख उलटल्यानंतर ठाणे स्थित अजय जया यांनी टोईंग वाहनाद्वारे केली जाणारी कार्यपद्धती पारदर्शक नसल्याचा आरोप करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. टोईंग वाहने बंद असल्याने नागरिकांना कारवाईतून दिलासा मिळाला. असं असला तरी
23 जानेवारीला पोलिसांनी पुन्हा नव्याने कंत्राट करार केला आहे. त्यानंतर 30 जानेवारीला टोईंग वाहन सुरू झाल्या होत्या, परंतु 4च दिवसात टोईंगची वाहतूक बंद करण्याची नामुष्की वाहतूक पोलिसांवर आले. कराराची कागदपत्रे ठाणे पोलिसांनी संकेतस्थळावर समाविष्ट केली नव्हती. याविषयी पुन्हा जया यांनी आक्षेप घेतला. तसेच टोईंग वाहनांसाठी कोणतीही निविदा काढली गेली नाही असा आरोपही त्यांनी केलाय. काही दिवसांपूर्वी टोईंग वाहने सुरू झाली होती, परंतु काही कारणास्तव ती बंद करण्यात आली असल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज सिरसाट यांनी सांगितले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकांच्या बेशिस्तीमध्ये वाढ झाली. सॅटिस पुलाखाली भाड्यासाठी रिक्षा वेड्यावाकड्या पद्धतीने कुठेही उभ्या केल्या जात आहेत. त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या पादचाऱ्यांची मोठी तारांबळ उडत आहे. येथील वाहतूक पोलिसांच्या चौकीसमोरच हा प्रकार सुरू असूनही मुजोर रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ठाणे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी ये जा करत असल्याने ठाणे स्टेशन परिसर कायमच गजबजलेला असतो. कोणत्याही वेळी गेल्यानंतर येथे लोकांची गर्दी दिसून येते. स्टेशन लगत सॅटिस पुलाखाली रिक्षा स्टँड आहे. येथे प्रवासी रांगेत उभे राहून मीटरची रिक्षा पकडतात. मात्र अनेक रिक्षा चालक स्टँड व्यतिरिक्त इतरत्र कशाही रिक्षा उभ्या करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेअर रिक्षा चालक आघाडीवर असून ते नियमांना बगल देत आहेत. घोडबंदर रोड, वाघे स्ट्रीट आणि शहरातील अन्य भागात या रिक्षा शेअरवर चालत असून भाड्याकरिता बिनधास्तपणे रस्त्याच्या मध्ये तसेच अन्य ठिकाणी रिक्षा आडव्या उभ्या असतात. त्यामुळे स्टेशनकडे पायी चालत जाणाऱ्या तसेच स्टेशनमधून बाहेर पडलेल्या प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. प्रवासी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत रिक्षा एकाच ठिकाणी बराच वेळ उभ्या असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून शेअर रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवले जातात. चालकांच्या बाजूला चौथा प्रवासी बसवला जात असून अनेक रिक्षा चालकांच्या अंगावर गणवेश नसतो. वाहतूक नियमांचे बेधडकपणे उल्लंघन करत मात्र त्यांच्यावर वाहतूक पोलीस आणि RTO कडून कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. राम गणेश गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू असून त्यासाठी कोणतीही निविदा न काढता सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली. या सल्लागाराला महापालिका 21 लाख रुपये मोजणार आहे. यापूर्वीही अनेक कामांमध्ये अशाच प्रकारे सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आरोप पालिका प्रशासनावर झाल्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. राम गणेश गडकरी रंगायतांची इमारत साधारणतः 40 वर्ष जुनी असून या इमारतीमध्ये संरचनात्मक दुरुस्ती करून नूतनीकरण करण्यासाठी पालिकेवरील सल्लागार मे हितेन सेठी अँड असोसिएट यांची नियुक्ती करण्यात आली. गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणासाठी 23 कोटीचा निधी शासनाकडून प्राप्त झालेला आहे. नूतनीकरणाच्या कामात अस्तित्वातील इमारतीचा व परिसराचा सर्वे करणे, तज्ज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली संरचनात्मक दुरुस्ती करण्यासाठी उपाययोजना सुचवणे, अस्तित्वातील वास्तूला धोका न पोहोचवता इमारतीच्या सौंदर्यामध्ये भर घालण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणे व त्यासाठी लागणाऱ्या कामाचे अंदाज खर्च बनवणे इत्यादी बाबी करणार आहे. त्या अनुषंगाने सल्लागार मे हितेन सेठी अँड असोसिएट यांनी नूतनीकरण करावयाच्या कामाचे नकाशे, आराखडे व अंदाज खर्च तयार केलेत. नूतनीकरणाच्या कामासाठी 26 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. नूतनीकरणाच्या कामाचे अंदाज खर्च, नकाशे व आराखडे तयार करणे यासाठी मे हितेन सेठी अँड असोसिएट यांना 21,59,000 रुपये मोबदला द्यायचा आहे. ही नियुक्ती करताना कोणत्याही प्रकारची निविदा काढण्यात आली नसल्याने कोणाच्या शिफारशीने सल्लागार नेमण्यात आला आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.